शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा। याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा। शुभा, मग शुभा कोणता म्हणायचं? एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, एकच वर होणार तो प्रेम महाराजांच्या मावळ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला भागो। नुसतं नावानच आपलं रक्त तापतं। मग साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल, ज्यांनी महाराजांना लढताना बघितलं असेल, राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाची एकमेकाला भाकरी वाटून खातोय, राजा शेतकऱ्यांची मदत करतोय, राजा कष्टकऱ्यांच्या सोबत उभारतोय। ही कल्पनाच एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच शिवरायांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील। खर तर आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, सरकारनं त्याचं नाव बदललं, त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं। तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती, पण त्याच महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध होतो। एखादा व्यक्ती उठतो आणि म्हणतो आम्ही औरंगाबाद म्हणणार छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, पण त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणणारी आमची धगधगती मनगट का शांत बसतात याचा मला कायम प्रश्न पडतो। पोरांनो, एखाद्या राजकीय नेत्याला कुणी उलट बोललं तरी आपलं रक्त सळसळतं। बापा समान असणाऱ्या संभाजी राजांवरती आरोप केला जातो, बापा समान असणाऱ्या शिवरायांच्या मूर्तीची विटंबना केली जाते, त्यावेळी तुमच्या माझ्या अंगातला वाघ का जागा होत नाही त्यावेळी मला सगळ्यात मोठी खंत वाटते। या भावाचं एक वाक्य घेऊन जावा, पोरांनो, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, अरे मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर। अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। अरे जब 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 मावळे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा, जब जब हिंदू तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा। शंभू राजा का नाम सुन के हर हिंदू का रक्त भी खोलेगा। याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा, वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा। त्या राजाला आपण ऐकायला बसलेलो आहोत। खर तर 395 वर्षापूर्वी ताईनं एक 12 वर्षाचं पोरग होतं। ते पोरग बाहेरच्या राज्यात या महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो रयतेचं काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे। काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का। 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, एकदा एकदा मला शिवाजी राजाला बघायचं आहे। तुला शिवाजी राजाला बघायचं आहे? होय, माझा राजा रायगडावरती राहतो। 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं। अरे पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, पायातनं रक्त यायचं, पण नाही, महाराजांना बघायचं आहे। गेलं 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 रायगडाच्या पायथ्याशी गेलं। त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये। सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही जी, राजाला भेटायचं आहे। काय करतोस? काय नाही जी, गाणं लिहितो। उत्तम उत्तम, कविता लिहितो। गाणं लिहितोस? होय। कविता लिहितोस? होय। अरे मग आमच्या राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? राजावरती? हा नाही बा, ध्यानातच नाही राहिलं। मग एक काम कर, किल्ल्याच्या खाली जा, 10 दिवस थांब आणि शिवाजी राजावरती एक सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटाले। पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम, काय दौलतशिवाय काय पासच होत नाही। ते 10 दिवस खाली गेलं आणि त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आले महागारी। सेनापती, तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलंय नव। सेनापती म्हणलं ऐकव, आणि त्या पोरानं शिवाजी राजांवरती लिहिलं सुंदर गाणं ऐकवलं। सेनापती म्हणलं वाह, आतापर्यंत
शिवाजी राजावरती एवढं सुंदर असं गाणं कुणी लिहिलं नाही. तू लिहिलास, चल तुला राजाची भेट घालून देतो. शिवाजी राजांच्या समोर त्यांच्या सेनापतीने त्या 12 वर्षाच्या पोराला उभा केलं आणि राजांना सेनापती म्हणाले, राज, ह्या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणले ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. मला माहिती आहे सगळ्यांपेक्षा तुमची मूर्ती मोठी आहे, पण माझ्या बरोबर जायचं या. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणते, हात वरती करा. काय म्हणते? राजांवरती पहिलं गाणं लिहिलं. ते गाणं आपण आयुष्यात एकदा तरी ऐकले. ते पोरग म्हणते, इंद्र जबी जंब पर भाड वसु वंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौन बारी वाह पर संबुरती नाह पर जोस बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम दृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर योमलच बंस पर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे. गाणं एकदा तरी ऐकले? हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराजांनी विचारलं, कवी भूषण, वा किती सुंदर गाणं लिहिलात, बोला कवी भूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कवी भूषण लगीन हाय म्हणाले, हा राज, भडगावच्या ग्रामपंचायतीत एवढं बघा, का पोरला कुठं जिल्हा मध्यवर्ती घेताय का बघा. नाही, रक्त वेगळं होतं. राजन हिरे माणिक मोती ह्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. त्या कवीचा सत्कार महाराजांनी कैक सोने देऊन केला. जगाच्या पाठीवरती पहिला राजा होऊन गेला. जनक कलाकारांचा सन्मान केला. इतिहास फक्त एकच नाव सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना आपण लाडानं काय म्हणतो? शिवबा. काय म्हणतो? शिवबा म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. सईबाईंच्या पोटी, जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. सईबाईंच्या पायाखाली खरं तर ज्या मातीनं इथला सुगंध प्राप्त केला, त्या जिजाऊंच्या सावलीत वाढलेल्या सईबाई. त्यामुळे कायम लिहावं वाटतं की जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना, आम्हा या मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. पण आमचं चुकलंय कुठं माहितीये का? ती बारकी पोरं आपली जरा जवळ द्या. पोरांनो, आपण आपल्या पोरांना आदर्श काय शिकवला? पोरांनो इकडे बघा. सैराट पिक्चर बघितला का? जोरात सांगायचं, बघितला? आरची कुठल्या गाडीवरनं बसून येते? जोरात. कुठल्या? झिंग झिंग झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे हो सगळा. आता मला सांगा, संभाजी राजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? किती लढाया केल्या? नाही माहित. जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? नाही माहित. जगातला शिवाजी राजांनी जगातली पहिली लढाई कुठे केली रे? नाही माहित. म्हणजे काल परवा आरची परशा आमच्या पोरांना माहिती झालं, तो झुकेगा नाही साला म्हणणारा अल्लू आमच्या पोरांना माहिती झाला, पण आमच्या पोरांना संभाजी राजा माहिती होत नाही का? कारण आपल्या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, पोरग लगे म्हणतंय तो पुष्पा चित्रपटामधला झुकेगा नाही साला म्हणणारा अल्लू माझा अर्जुन आहे. पोरांनो, तो झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श जरूर असू द्या. चित्रपटामध्ये उभा राहून झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श जरूर असू द्या, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की चित्रपटामध्ये उभा राहून
झुकेगा नहीं साला म्हणणं फार सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी हातात पायात साखळदंड बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या समोर उभारून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नहीं साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या पोराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा. मग आपलं चुकतं कुठं? एखाद्याला विचारलं की बाबा शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते, तर शिवाजी महाराजांचे मावळे महाराजांना म्हणायचे राज तुमच्यासाठी काय पण, आणि राजे म्हणायचे मावळ्यांना मावळे तुमच्यासाठी काय पण. आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. म्हणजे ताईनो, जिनं 9 महिने पोटात सांभाळून हिला जन्म दिलाय त्याचं काय नाही, 9 दिवस एखाद्या आयुष्यात आली लगी म्हणतोय तुझ्यासाठी काय पण. आमच्या इकडे कवी बर का फार सुंदर म्हणतो, अरे काय म्हणतो तो की आई वडिलांपेक्षा या मातीमध्ये श्रेष्ठ काय आहे. जिजाऊंनी सगळ्यात मोठा पुत्र घडवला शिवाजी नावाचा. आपण काय घडवतो, आपण आपल्या पिढीला काय देतो, ही संस्कारांची शिबंदी आपल्याला आपल्या पोरामध्ये रुजू करता येईल का? अहो एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले राज रायबाचं लगीन काढलंय बर का, राज रायबाच्या लग्नाला तुम्हाला येलगते बर का. राजा म्हणले अरे तान्हा रायबाचं लगीन काढला सोय, हा होय राज तुम्हाला येलगते बर का. अरे पण तान्हा कोंढाणा घ्यायचा म्हणतोय रे, सरदेशी मागे सरला. राज मी असताना तुम्ही कोंढाणा घ्यायला जायचं आणि मी माझ्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं, एका मावळ्याला शोभा देत नाही. राज म्या जातो की. अरे पण तान्हा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. खाली आला, घोड्यावरती बसला, हातातल्या पत्रिका फेकला, गेला गेला गेला. तानाजी असा गेला, गड आला पण सिंह गेला. आमचा शिवा काशीत नाभिक समाजाचा होता, दिसणार राजासारखा, केसाची स्टाईल राजासारखी, मिशीची स्टाईल राजासारखी, चालणार राजासारखा, डोक्यात एकच जगायचं तर वाघासारखं आणि लढायचं तर फक्त आणि फक्त शिवबासारखं. एकच. त्याला विचारलं महाराजांनी, ए शिवा जातोस? शिवा म्हणला जातो. गेला 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 गेला. शिवा काशीद म्हणून सिद्धी जोहरच्या भेटीला गेला आणि छत्रपती शिवाजी राजा म्हणून अनंतात विलीन झाला. हे शौर्य आहे, हा पराक्रम आहे, हे बलिदान आहे या मातीचं. आपले बाजीप्रभू देशपांडे, विचार करा, 4 मुलं पाठीमागं होती. बाप चार दिवस नाही दिसला तर पोरांनो डोळ्यात पाणी येतं. ह्या लेकरांनी आपल्या बापाला शिवाजी राजासाठी पाठवलं. जावा, स्वराज्य महत्वाचं आहे. जननी जन्मभूमीच, आई मातृभूमी आणि माय यापेक्षा जगात काहीच मोठं नाही. इथल्या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवले. म्हणून मी कायम सांगतो, या मातीतला एखादा ढेकूळ उचला आणि तो ढेकूळ पाण्यामध्ये टाका, त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी बलिदान दिलेला आपल्या मर्द मराठ्यांचा असेल. पण हे करता आलं पाहिजे. महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवली, ती गोष्ट म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं? बोलायचं, मुख्यागत बसायचं नाही. काय शिकवलं? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा म्हणजे काय तर ऐका, कान देऊन ऐका. महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याबरोबर महाराजांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा. राज बोलवलं धाटल्याची. हंबीर मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. राज एक जागा आहे. कुठली? राज बहादूर गड, बहादूर खानाचा गड. सोनं किती आहे? राज त्या बहादूर खानानं आपल्या कवळ्या पोरींना धरलं, त्यांची गळ्यातली मंगळसूत्र काढली आणि किल्ल्यावरती नेऊन ठेवली आणि पोरींची किंमत एका गव्हाच्या पोत्या एवढी केली. माई माऊलींची कत्ल केले राज त्यानं. महाराज म्हणाले, हंबीर मामा लेकींचं उसनं फिटलं पाहिजे आणि आपल्याला त्या किल्ल्यावरचं सोनं आणलं पाहिजे. असं मग महाराजांनी हंबीर मामांना विचारलं,
हंबीर मामा, बहादूर गडावरती सैनिक किती आहे? राज, बहादूर गडावरती बहादूर खानाचं 1.5 लाखाचं सैनिक आहे. असं मग हंबीर मामा, तुमच्याकडे किती फौज आहे? राज, माझ्याकडे 60,000ची फौज आहे. हंबीर मामा, तुमच्याकडचे 60,000, माझ्याकडे आता 40,000 आहेत. दोन्ही सैनिक एकत्र केले किती झाले? किती झाले? 1 लाख. एक काम करा हंबीर मामा, लढाई करायची, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. काय अट टाकली महाराजांनी? हंबीर मामा, लढाई करायची, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामांना प्रश्न पडला आणि हंबीर मामाने विचारलं, राज, तुम्ही सांगा की लढाई करायची म्हणताय, पण एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. तवी महाराजांनी जगातला पहिला गनिमी कावा वापरला. महाराजांनी सांगितलं, हंबीर मामा, 1 लाख फौजेचे 2 तुकडे करा. एक तुकडी 60,000ची करा आणि दुसरी तुकडी 40,000ची करा. हंबीर मामा, हा बहादूरगडाच्या समोरच्या दिशेनं म्हणजे पुण्याकडे 60,000 मराठे तुम्ही उभा करा आणि उरलेले 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे येतो. त्या कुरकुंब गावामध्ये 40,000 मराठे तुम्ही उभं करा. आणि ठरल्याप्रमाणे 60,000 मराठे बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले आणि उरलेले 40,000 मराठे बहादूरखानाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये तलवार घेऊन उभा राहिले. मराठी सैनिक गोळा झालं. सकाळी 10 वाजले आणि 60,000 मराठे पुण्याकडे पळत पळत बहादूरगडाच्या दिशेने आले. तसा बहादूरखानाचा एक सरदार पळत गेला. हुजूर हुजूर, मराठी आ गए क्या? दिवसा ही बेने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आल्यात, किल्ल्यावरती 1.5 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 2 लाख असतील. त्या बहादूरखानानं काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे सैनिक गोळा केले. त्याचं 1 लाखाचं सैनिक तयार झालं. इकडं 60,000 मराठे पुण्याकडं पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं, तलवार बाहेर काढल्या. आता युद्ध होणार, आता तुंब युद्ध होणार. एक जण म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज की. तलवार काढल्या, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढे, बहादूरखान माग. मराठे पुढे, बहादूरखान माग. मराठे गायब. म्हटला भेली वाटतं. अरे 60,000 आहे ती. मला वाटलं 1.5 लाख असतील. ह्यो जितम करत बहादूरखान पुण्याकडं परत बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूरखान जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, तुंब युद्ध होणार. छत्रपती संभाजी महाराज की. आता वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूरखान माग. मराठे पुढं, बहादूरखान माग. मराठे गायब. म्हणला काय चाललंय? म्हणला काय लपाछपीचा डाव चालू आहे. म्हणला हितवर येतात, महागाडी पळून जातात, आता यायची नाहीत. म्हणला तो जितम करत परत बहादूरखान बहादूरगडाच्या दिशेने आला. जसा बहादूरखान जितम करत बहादूरगडाच्या दिशेने आला, तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारा बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. तोपर्यंत एक मावळा ओरडला, नमः पार्वती पते हर हर. मावळे पुढं, बहादूरखान माग. मावळे पुढं, बहादूरखान माग. तसा बहादूरखानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लई ताणल्यात, आता यायची नाहीत, तू चुप बैठ. म्हणला बेनी जातील तिथवर पळवायची. म्हणला. आणि जसं मराठे पुढे, बहादूरखान मागं पळत पळत गेला, तसे मराठे बहादूरगडापासून 100 किलोमीटर अंतरावरती पुण्यात पोहोचले. काही मराठे कात्रजकडे, काही मराठे स्वारगेटकडे गेले आणि काही मराठे रायगडावरती शिरले. या बहादूरखानाला मराठे महाराजांचे मावळे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, या महाराष्ट्राच्या मातीत वारा, वादळ आणि छत्रपती शिवरायांचे मावळे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले.